नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोर्द येथील एका बंद पडलेल्या खासगी जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीमध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा करून महाराष्ट्रातून गुजरात राज्यात तस्करीसाठी पाठविण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मसावत पोलीस ठाण्याच्या पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे 3 कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा व वाहने जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी मद्यविरोधी कारवाई मानली जात आहे. नवापूर शहरातील 300 ते 400 वर्ष जुन्या असलेल्या ऐतिहासिक गढी जमिनीचे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत पोलीस बंदोबस्तात मोजमाप करण्यात आले. या प्रक्रियेमुळे संबंधित जागेच्या हद्दी, अभिलेख व मालकी संदर्भातील बाबी स्पष्ट होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काचे 10.79 टीएमसी नर्मदेचे पाणी राज्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भागाच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी माहिती भाजपाचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी दिली. सातपुडा पर्वतामध्ये बोगदा तयार करून नर्मदेचे पाणी तापी पात्रात आणण्याच्या योजनेला शासनाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु या योजनेचे पाणी धडगाव तालुक्याला मिळणार नाही, म्हणून या योजनेला धडगाव तालुक्यातील ग्रामस्थांचा विरोध आहे. जिल्ह्यातील प्रकाशा, सारंगखेडा व धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजचे 7.25 टीएमसी पाणी गेल्या अनेक वर्षापासून पडून आहे. त्यामुळे त्या पाण्याचे अगोदर नियोजन करावे, मगच नर्मदेतून पाणी आणण्याचा विचार करावा, असे माजी मंत्री ॲड केसी पाडवी यांनी सांगितले. घराच्या वरील मजल्यावर बंद खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नंदुरबार शहर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत रोकडेसह 18,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडण सोडविण्याच्या रागातून लोखंडी कडेने डोक्यावर मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे घडली. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील 2 मोटरसायकलींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघातात 1 जण जागीच ठार झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर रस्त्यावर घडली. या प्रकरणी मोटरसायकल चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचा आढावा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, आतापर्यंतची प्रगती तसेच प्रस्तावित मॅग्नेट 2.0 प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सहकार सप्ताहानिमित्त कृभकोतर्फे दुहिंदुले येथील जिल्हा परिषद शाळांना व शिवशंकर विद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक मराठे होते. याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक कृष्णा पाटील, कृभकोचे जिल्हा व्यवस्थापक संदीप ढाकणे, दहिंदुले बुद्रुकचे सरपंच राजेंद्र वळवी, उपसरपंच गणेश पाटील, दहिंदुले खुर्दचे उपसरपंच देवेंद्र राजपूत, संजय पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद यांनी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सन 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यतेतून कायमस्वरूपी मुक्त करावे, संसदेत कायदा करून त्यांच्या सेवा हक्कांचे संरक्षण करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा. संलग्न अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्यातर्फे खासदार संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. सर्वपक्षीय लोकसभा राज्यसभा खासदारांना भेटून निवेदन देऊन सदरविषयी लोकसभेत तारांकित प्रश्न म्हणून मांडण्याची मागणी करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खा. गोवाल पाडवी यांची भेट घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यतेबाबत निवेदन देत चर्चा केली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे इयत्ता 2री, 3री व 4थीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम मानसाथर तालुकास्तरीय प्रशिक्षण पंचायत समिती आणि तालुका गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने निगदी धडगाव येथे घेण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे.
याबाबत नंदुरबार येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन व इंदिरा महिला सहकारी बँकेच्या माजी चेअरमन स्वर्गीय विमलबाई बडेसिंग रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नंदुरबार येथील GTP महाविद्यालय परिसरातील समाधीस्थळी यशवंत विद्यालय व धानोरा येथे समता विद्यालय व वाघाळे येथे नवजीवन विद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. नंदुरबार येथील भामरे फाउंडेशन व जिल्हा रुग्णालय यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 41 दात्यांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला आहे. या शिबिराचे उद्घाटन भामरे फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भामरे अकॅडमीचे संचालक प्रा. युवराज भामरे, प्रा. राहुल भगत, रक्त केंद्राचे संक्रमण अधिकारी डॉक्टर रमा वाडेकर, डॉक्टर गीता गाभूळ, प्रीतम मेंथेवाड, धनराज चव्हाण, विश्वनाथ मोरे आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.